मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व आपले शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, जरी आपला शेवगा शेतीचा हा विषय आहे, पण आज आपण कोबीवर बोलणार आहे. आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता कोबीचा. आज आपल्याला कंप्लीट 1 महिना झालेला लागवड करून, आणि अशी परिस्थिती आपली आज कोबीची आहे. पाऊस पण भरपूर झालेला आहे, पण आपण कोबीची आता दुसऱ्या वर्षी आपलं कोबीला, आणि एकदम अतिशय आपल्याला या झाडाने प्रतिसाद दिला. आपली सेंट व्हरायटी आपण ते पण सांगितलं होतं, आणि आपण एक आता नवीन व्हरायटी लावली आहे वीर 333. आपण त्याचा पण व्हिडिओ बनवू, त्याच्यात आपण शेवगा लागवड केलेली, तो व्हिडिओ पण आपण बघितला असेल. तर आपण आज सध्या ह्या कोबीच्या बाबतीत बोलणार. या कोबीला आपले आत्तापर्यंत 3 स्प्रे झालेले मित्रांनो. तर या स्प्रेमध्ये आपण डॉक्टर बावस्करांचं प्रिझम, थायवर, क्रॉप शायनर आणि न्यूट्रॉन हे वापरलं होतं आधी पहिल्या फवारणीला. त्याच्यामध्ये आपण इमामेक्टिंग घेतलं होतं, साप पावडर घेतली होती. त्याच्यानंतर आपण दुसरा स्प्रे घेतला, बॅराझाईडचं वापरलं, आळीकरता वापरलं बॅराझाईड, आणि बुरशीनाशकामध्ये आपण रोको पावडर वापरली होती. आणि त्याच्यानंतर आपण जो तिसरा स्प्रे घेतला तो कोरोजनचा घेतला होता. त्याचे पण रिझल्ट चांगले आलेले. तर अशा प्रकारे आता हा कोबी आहे ना, अजून आता आपल्याला अजून 1 महिना प्रतीक्षा करावं लागणार आहे. आपण याला ड्रीपद्वारे आधी युरिया दिलता एकरी 10 किलो, आणि त्याच्यामध्ये विगर राजा म्हणून जे आपलं ह्युमिक पावडर येते ती सोडली होती आपण. त्याचे पण चांगले व्यवस्थित आपल्याला रिझल्ट आले. हे बघा, बघू शकता मित्रांनो, आता आपली कोबीचे गड्डे धरायला लागलेले. हे बघा, आपला गड्डा आता सुरुवात झालेली बनायला. जास्त आधी ऊन असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला होता, पण आता काही नाही, बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. बऱ्याच मित्रांचा आता जो कोबी आहे, काही मित्रांचं चालू आहे, काही मित्रांची ह्या स्टेजलाच आहे. तर अशा आता आपण याच्यामध्ये एक पाऊस होण्याच्या आधी 4-5 दिवसापूर्वी महाधन पण सोडलेलं होतं ड्रीपद्वारे. आपण महाधन एकरी 20 किलो दिलतं. आता परत आपण राहिलेली जी गोणी आपली ती पण सोडणार आहे 20 किलो, अजून 50 किलोची गोणी आहे ती पण, आणि राहिलेला परत 10 किलो तिसऱ्या टप्प्यात बघू, नाही तर मग दुसरी ग्रेड वापरून घेऊ खताची. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो फवारण्यांचं नियोजन केलेलं आहे. अजून पण याला फवारण्या होणार आहे, कारण अजून आपल्याला 1 महिना सांभाळायचं. कोबीचं पीक हे 60 ते 70 दिवसाचं असतं. तर आपला आता चांगला डेव्हलप झालेला आहे. बघू शकता आपण, रान पण पूर्ण असं झाकळलेलं आहे. आपण 4 फुटी बेड घेतलेला आहे, पेप्सी नळी वापरलेली आहे, आणि एका बेडवर आपण 3 कोबी बसवलेले. पण तशी 3 कोबींची मित्रांनो अडचण होती. पुढल्या वर्षी आपण 3च फूट सरी करणार आहे, आणि 2च झाडं बसवणार आहे. 2च नळीचे इकडून एक आणि तिकडून एक अशा पद्धतीने नियोजन करणार आहे. ठीक आहे, आपण अजून शिकतोच आहे, काही अडचण नाही. आणि कोबी आहे मित्रांनो, लवकरात लवकर येणारं पीक आहे, 2 ते 2.5 महिन्याचं पीक आहे. आणि कोबीला बाजारभाव पण बऱ्यापैकी सापडता या दिवसामध्ये. 10 रुपये किलो गेला तरी टनेजमध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. नक्कीच पैसे होणार आहे. म्हणजे नगदी पिकामध्ये पण कोबी एक त्याचा आपल्याला चान्स आहे शेतकऱ्यांना. तर ज्या मित्रांनी आता लागवड केली नसेल तर त्यांनी 15 ऑगस्टच्या आत लागवड करून घ्यावी, असा माझा जो अनुभव त्यानुसार मी सांगतोय. किंवा आपले जे सल्लागार आहे त्यांची सल्ला घ्यावा. नक्कीच आपली या शेतीत विविध प्रयोग करून आपण यशस्वी व्हावं. अशा प्रकारे मित्रांनो नियोजन केलेलं आहे. आणि आपल्या कोबी संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर जरूर कॉल करा. मित्रांनो, कोबी कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.